एका पत्नीने फक्त पैशासाठी स्वतःच्या नवऱ्याला आणि 5 वर्षाच्या निष्पाप मुलीला सोडून दिलं. तिला वाटलं होतं की श्रीमंतीतच खरं सुख आहे, पण ज्या दिवशी तिने मागे वळून पाहिलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. 22 वर्षांनी ती अचानक स्वतःच्या मुलीच्या लग्नात पोहोचली आणि स्टेजवर नवरीच्या वेशात उभी असलेली मुलगी पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याला ती गरीब समजून सोडून गेली होती त्या नवऱ्याने एकट्याने मुलीला वाढवलं, डॉक्टर बनवलं आणि तिच्या मनात आईबद्दल कधीही द्वेष निर्माण होऊन दिला नाही. पण जेव्हा मुलीने आईला फक्त एकच प्रश्न विचारला तेव्हा संपूर्ण मंडपात एकाही व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू थांबले नाहीत. शेवटपर्यंत ही हृदयस्पर्शी कथा नक्की पहा, कारण या कथेचा शेवट तुम्हाला नात्यांची खरी किंमत आणि पैशापेक्षा प्रेम किती मोठं असतं हे कायमच शिकवून जाईल. पुण्याच्या एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहुल, त्याची पत्नी काजल आणि त्यांची 5 वर्षाची मुलगी अन्वी राहत होते. राहुल एका छोट्या गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करायचा. दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घरी यायचा आणि मुलीसाठी चॉकलेट घेऊन यायचा. अन्वी धावत येऊन म्हणायची, बाबा, तुम्ही जगातले सर्वात चांगले बाबा आहात. राहुल हसून तिला मिठी मारायचा, पण काजलच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हता. काजलला मोठं घर, महागडी गाडी आणि श्रीमंतीचं आयुष्य हवं होतं. ती राहुलला वारंवार म्हणायची, तुझ्या प्रेमाने पोट भरत नाही राहुल, मला श्रीमंत आयुष्य जगायचं आहे. राहुल शांतपणे उत्तर द्यायचा, मी श्रीमंत नाही, पण तुला आणि अन्वीला कधीही दुःख होऊ देणार नाही. पण हे उत्तर काजलला कधीच पुरेसं वाटलं नाही. एका पार्टीमध्ये काजलची ओळख मोठ्या उद्योगपती विकास मल्होत्राशी झाली. महागड्या गाड्या, आलिशान बंगला आणि अफाट संपत्ती पाहून काजलच्या डोळ्यात लोभ भरला. विकासने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने क्षणाचाही विचार न करता होकार दिला. एक सकाळ काजलने आपली बॅग भरली. राहुलने विचारलं, कुठे चालली आहेस? ती थंड आवाजात म्हणाली, मी हे गरिबी आयुष्य सोडून चालले आहे. मला पैसा हवा आहे, संघर्ष नाही. राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, किमान आपल्या मुलीचा तरी विचार कर. काजलने अन्वीकडे एक नजर टाकली आणि मागे न पाहताच घराबाहेर निघून गेली. अन्वी आईच्या मागे धावत ओरडली, आई, मला सोडून जाऊ नको. पण काजलच्या पावलांनी मागे वळूनही पाहिलं नाही. त्या दिवशी एका आईने फक्त नवऱ्यालाच नाही तर स्वतःच्या मुलीलाही गमावलं. त्या रात्री राहुलने रडणाऱ्या अन्वीला मिठीत घेतलं. तो म्हणाला, बाळा, आजपासून मीच तुझा बाबा आणि मीच तुझी आई. अन्वीने बाबांचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी राहुलने मनाशी एक निर्धार केला, माझी मुलगी इतकी मोठी होईल की एक दिवस जग तिचा अभिमान करेल. पण त्याला कल्पनाही नव्हती की तब्बल 22 वर्षांनी त्याच मुलीच्या लग्नात नियती असा खेळ खेळणार होती ज्यामुळे काजलचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. काजल घर सोडून गेल्यानंतर राहुलचं संपूर्ण आयुष्य बदललं. आता तो फक्त नवरा नव्हता, तो एका छोट्या मुलीचा बाबा आणि आई दोन्ही हात झाला होता. राहुल सकाळी 5 वाजता उठायचा, गॅरेजमध्ये दिवसभर काम करायचा आणि रात्री एका पेट्रोल पंपावर अतिरिक्त नोकरी करायचा. कधी कधी तो स्वतः उपाशी झोपायचा, पण अन्वीच्या ताटातलं अन्न कधी कमी पडू दिलं नाही. प्रत्येक वाढदिवशी अन्वी एकच प्रश्न विचारायची, बाबा, आई कधी येणार? राहुलच्या डोळ्यात पाणी यायचं, पण तो हसत म्हणायचा, बाळा, जिथे असेल तिथे ती सुखी असो, आपण तिच्यासाठी वाईट विचार करायचा नाही. त्याने कधीच मुलीच्या मनात आईबद्दल द्वेष भरला नाही. अन्वी 10वीत असताना तिच्या शिक्षणासाठी मोठी फी भरायची होती. राहुलकडे पैसे नव्हते. त्याने आपल्या वडिलांची शेवटची आठवण असलेलं जुनं सोन्याचं घड्याळ विकलं. पैसे भरून तो घरी आला. अन्वीने विचारलं, बाबा, तुमचं घड्याळ कुठं आहे? राहुल हसत म्हणाला, जुनं झालं होतं म्हणून काढून ठेवलं. पण त्या रात्री तो एकटाच बसून रडत होता. अन्वी अभ्यासात खूप हुशार होती. म्हणायची, बाबा, मी मोठी डॉक्टर होणार, मग तुम्हाला कधीच काम करावं लागणार नाही. हे ऐकून राहुलच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. 22 वर्षांनंतर काळ पुढे सरकला. अन्वी आता देशातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ बनली होती. तिचं लग्न एका प्रामाणिक डॉक्टरसोबत ठरलं. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. राहुल प्रत्येक गोष्ट स्वतः पाहत होता. त्याचवेळी एका लग्नाचं आमंत्रण चुकीच्या पत्त्यावरून फिरत फिरत काजलच्या हातात पोहोचलं. लिफाफ्यावर लिहिलेलं नाव वाचून तिच्या हातातून ते खाली पडलं. वधू डॉक्टर अन्वी राहुल देशमुख. कारण तिला आता समजलं होतं ही तिचीच मुलगी होती. काजलच्या हातात लग्नाचं आमंत्रण होतं. तिचे हात थरथरत होते. लिफाफ्यावर लिहिलेले नाव ती पुन्हा पुन्हा वाचत होती, डॉक्टर अन्वी राहुल देशमुख. तिच्या डोळ्यात अश्रू आले. 22 वर्षापूर्वी ज्या मुलीला तिने पैशासाठी सोडलं होतं ती आज एक यशस्वी डॉक्टर झाली होती.
काजलचा श्रीमंतीचा संसारही तिला सुख देऊ शकला नव्हता. ज्याच्यासाठी तिने राहुलला सोडलं तो उद्योगपती काही वर्षापूर्वीच निधन पावला होता. संपत्ती होती, मोठा बंगला होता, पण आपलं म्हणावं असं एकही नातं नव्हतं. त्या रात्री तिने 22 वर्षांनी पहिल्यांदाच राहुलचा जुना फोटो हातात घेतला आणि डसाडसा रडू लागली. मी पैसा मिळवला, पण माझं संपूर्ण आयुष्य हरवलं. दुसरीकडे अन्वीच्या लग्नाची तयारी सुरू होती. राहुल स्वतः प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करत होता. मुलीच्या लग्नासाठी त्याने अनेक वर्षाची बचत खर्च केली होती. तो मनात म्हणाला, आज तुझी आई असती तर किती आनंद झाला असता. अन्वीने बाबांचा हात हातात घेतला. बाबा, माझ्यासाठी तुम्हीच माझं संपूर्ण जग आहात. हे ऐकून राहुलचे डोळे पाणवले. भव्य मंडप सजला होता. शेकडो पाहुणे आले होते. तेवढ्यात मंडपाच्या प्रवेशद्वारावर एक साध्या साडीतली महिला उभी राहिली. ती होती काजल. 22 वर्षांनी ती पहिल्यांदाच आपल्या मुलीला पाहत होती. अन्वीला पाहता तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. काजल शांतपणे एका कोपऱ्यात बसली. राहुलची नजर तिच्यावर पडली. क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. 22 वर्षांनंतर त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या लग्नात उभी होती. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले, पण शब्द मात्र कोणाकडेच नव्हते. कारण काही क्षणातच अन्वीला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य कळणार होतं. मंगलाष्टक सुरू होण्यास अजून थोडा वेळ होता. राहुलची नजर सतत त्या एका महिलेवर होती. 22 वर्षांनंतर काजल पुन्हा त्याच्या आयुष्यात उभी होती. ती मात्र शांतपणे एका कोपऱ्यात बसून अन्वीकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात फक्त पश्चाताप होता. अन्वी स्टेजवर जाण्यासाठी तयार होत असताना तिच्या नजरेस एका महिलेच्या हातातील जुना फोटो दिसला. त्या फोटोत लहानपणीची ती, तिचे बाबा राहुल आणि ती अनोळखी महिला होती. अन्वी आश्चर्याने म्हणाले, हा फोटो तुमच्याकडे कसा? काजलचे हात थरथरू लागले. भरल्या डोळ्यांनी काजल म्हणाली, कारण त्या फोटोतली महिला मीच आहे अन्वी. मी तुझी आई आहे. हे ऐकताच अन्वीच्या हातातून हार खाली पडला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तुम्ही माझी आई? संपूर्ण मंडप शांत झाला. काजल रडत म्हणाली, हो बाळा, पैशाच्या मोहात मी तुझ्या बाबांना आणि तुला सोडून गेले. मला वाटलं होतं पैसा मला आनंद देईल, पण त्या दिवशी मी माझं सर्वस्व गमावलं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने बाबांकडे पाहिलं. राहुलने फक्त मान खाली घातली. अन्वीने विचारलं, बाबा, तुम्ही मला कधीच खरं का सांगितलं नाही? राहुल हळू आवाजात म्हणाला, कारण मला तुझ्या मनात तुझ्या आईबद्दल द्वेष निर्माण करायचा नव्हता. आई चुकली असेल, पण आईचं स्थान कोणीही घेऊ शकत नाही. हे शब्द ऐकून संपूर्ण मंडपातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. एक प्रश्न ज्याने आईला तोडलं. अन्वी हळूहळू काजल समोर गेली. तिने भरल्या डोळ्यांनी विचारलं, आई, जेव्हा मला ताप यायचा, शाळेत माझा पहिला पुरस्कार मिळाला आणि प्रत्येक वाढदिवशी मी तुझी वाट पाहायचे, तेव्हा तू कुठे होतीस? हा प्रश्न ऐकताच काजल डसाडसा रडू लागली. तिच्याकडे ते प्रश्नाचं कोणतंच उत्तर नव्हतं. पण आता निर्णय अन्वीच्या हातात होता. ती आईला कायमची नाकारेल की बाबांच्या संस्कारामुळे तिला एक संधी देईल. संपूर्ण मंडप शांत झाला. अन्वीच्या त्या एका प्रश्नाने काजल पूर्णपणे कोसळली होती. ती रडत रडत अन्वीच्या पायाशी बसली. बाळा, माझ्याकडे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी आई होण्यालाच अपयशी ठरले. पैशाच्या मोहात मी माझं घर, माझा नवरा आणि माझी मुलगी गमावली. तिच्या डोळ्यातून अश्रुपूर वाहत होता. राहुल पुढे आला. त्याने काजलला अलगद उठवले. तो शांत आवाजात म्हणाला, काजल, तू मला सोडलंस त्याचं दुःख होतं, पण आजही मला तुझा द्वेष नाही, कारण द्वेषाने अन्वीचं आयुष्य सुंदर झालं नसतं. मंडपातील प्रत्येकजण राहुलकडे आदराने पाहू लागला. काजलने सर्वांसमोर सत्य सांगितलं, ज्याच्यासाठी मी हे घर सोडलं त्या श्रीमंतीने मला कधीच सुख दिलं नाही. मोठा बंगला होता, पैसा होता, पण आई म्हणून हाक मारणारं मूल नव्हतं. प्रत्येक रात्री मी माझ्या चुकीसाठी रडत झोपायचे. तिचे शब्द ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. अन्वी काही क्षण शांत उभी राहिली. तिने बाबांकडे पाहिलं. राहुलच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांतता होती. अन्वी हळूच आईजवळ गेली आणि ती म्हणाली, आई, तू माझं बालपण परत देऊ शकत नाहीस, पण जर मी तुला माफ केलं नाही तर बाबांनी दिलेले संस्कार मी हरवेन. हे ऐकून काजलने अन्वीला घट्ट मिठी मारली. दोघीही डसाडसा रडू लागल्या. लग्नाची विधी पुन्हा सुरू होण्यापूर्वी अन्वीने आपल्या आईचा हात धरला. ती म्हणाली, आज माझ्या कन्यादानाच्या वेळी माझ्या बाबांसोबत तूही माझ्या बाजूला उभी राहा, कारण चूक केलीस तू, पण पश्चातापही मनापासून केलास. हे ऐकून संपूर्ण मंडप टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला. पण लग्नानंतर अन्वी जो निर्णय घेणार होती तो पाहून गावातील प्रत्येकजण तिच्या संस्कारांना सलाम करणार होता.
अन्वीचं लग्न आनंदात पार पडलं. संपूर्ण मंडपात एकच चर्चा होती. इतक्या मोठ्या मनाची मुलगी आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. राहुलच्या डोळ्यात समाधान होतं. काजलच्या डोळ्यात मात्र अजूनही पश्चाताप होता. तिला वाटलं होतं, मी आनंदाची पात्रच नाही. लग्नानंतर अन्वीने सर्व नातेवाईकांना थांबवण्याची विनंती केली. ती स्टेजवर उभी राहिली. माईक हातात घेत तिने म्हटलं, आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, पण आज मी एक निर्णय जाहीर करणार आहे. सगळे शांत झाले. अन्वी काजलजवळ गेली. तिने आईचा हात हातात घेतला. आई, भूतकाळ बदलता येणार नाही, पण उरलेलं आयुष्य आपण नवं लिहू शकतो. काजल आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. अन्वी पुढे म्हणाली, आजपासून तू एकटी राहणार नाहीस. तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस. हे ऐकताच काजल ढसाढसा रडू लागली. राहुल पुढे आला. तो हसत म्हणाला, अन्वी, आज तू माझ्यापेक्षा मोठी निघालीस. मी तुला चांगले संस्कार दिले असतील, पण आज तू मला क्षमेचा खरा अर्थ शिकवलास. अन्वीने बाबांना मिठी मारली. काही दिवसांनी अन्वी तिच्या पतीने स्नेह परिवार फाउंडेशन सुरू केलं. या संस्थेमार्फत निराधार ज्येष्ठ नागरिकांना मदत, एकल पालकांच्या मुलांना शिक्षण आणि तुटलेल्या कुटुंबांना समुपदेशन दिलं जाऊ लागलं. राहुल आणि काजलही या कामात सहभागी झाले. एका पत्रकाराने काजलला विचारलं, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता? काजलच्या डोळ्यात पाणी आलं. ती उत्तर देणार इतक्यात राहुलने तिचा हात धरला. त्याचं पुढचं वाक्य संपूर्ण गावाच्या मनाला स्पर्श करणार होतं. काही महिन्यानंतर स्नेह परिवार फाउंडेशनच्या वर्धापन दिनाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सभागृहात शेकडो लोक उपस्थित होते. अनेक एकल पालक, वृद्ध आई-वडील आणि संघर्ष करून उभे राहिलेले कुटुंबीय तिथं आले होते. मंचावर राहुल, काजल आणि अन्वी एकत्र बसले होते. पत्रकाराचा प्रश्न. एका पत्रकाराने राहुलला विचारलं, तुमच्या पत्नीने तुम्हाला सोडलं, तुमच्या मुलीला सोडलं, तरीही तुम्ही त्यांना माफ कसं केलं? संपूर्ण सभागृह शांत झालं. राहुलने हसत माईक हातात घेतला. तो म्हणाला, राग धरला असता तर माझी मुलगी मोठी झाली नसती. मी तिला प्रेम, माणुसकी आणि क्षमा शिकवायची होती. कारण सूड माणसाला मोठं बनवत नाही, संस्कार बनवतात. सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. काजल डोळ्यात अश्रू घेऊन उभी राहिली. ती म्हणाली, मी पैशासाठी माझं कुटुंब गमावलं, पण आज मला समजलं जगातील सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या माणसांचं प्रेम. पैसा संपतो, पण नात्यांची ऊब कधीच संपत नाही. तिचे शब्द ऐकून अनेक जण भावूक झाले. अन्वीने आई-वडिलांचे हात हातात घेतले. ती हसत म्हणाली, लोक मला विचारतात माझी सर्वात मोठी संपत्ती काय आहे? माझं उत्तर एकच आहे, माझे बाबा, माझी आई आणि त्यांनी मला दिलेले संस्कार. राहुलच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. काजलने मुलीला मिठी मारली. त्या दिवसानंतर राहुल, काजल आणि अन्वी अनेक तुटलेल्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी काम करू लागले. त्यांची कथा हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली. गावात आजही लोक म्हणतात, जिथे प्रेम, क्षमा आणि संस्कार असतात, तिथे कोणतंही तुटलेलं नातं पुन्हा जुळू शकतं. पैसा माणसाला श्रीमंत बनवू शकतो, पण प्रेम, विश्वास आणि संस्कारच त्याला खऱ्या अर्थाने सुखी बनवतात. ज्यांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांची किंमत वेळ निघून गेल्यावर काही नाही तर आजच ओळखा. मित्रांनो, पैसा कमावता येतो, पण हरवलेली नाती आणि निघून गेलेला वेळ परत मिळत नाही. आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी आपल्या माणसांची साथ, प्रेम आणि विश्वास यांच्यापेक्षा मोठी श्रीमंती दुसरी कोणतीच नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कॉमेंटमध्ये लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि भावनिक मराठी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि मनाला भिडणाऱ्या कथेसोबत. धन्यवाद.